जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोविजनल स्पेशल स्टुडंट या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती देणारा व्हिडिओ आता मी तुमच्यापर्यंत सादर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाची माहिती देत आहे. आता हा फॉर्म नेमकी कोणासाठी आहे, नेमकी स्पेशल स्टुडंट नेमकी कोणते आहे किंवा प्रोविजनल स्पेशल स्टुडंट म्हणजे नेमकी कोणते ते पण तुम्हाला समजून सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची परीक्षा एप्रिल 2023 साली, काळजीपूर्वक बघा, त्याला समर एक्झाम 2023 एक वर्षापूर्वी परीक्षा झालेली होती. या परीक्षेत काही विद्यार्थी काय झालेले होते, SY ऑल क्लिअर झालेले होते, पण फर्स्ट इयर एखादा सब्जेक्ट बॅकलॉग होता, त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांना TYला प्रवेश दिला जात नव्हता. ओके, कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत आपण फर्स्ट इयर क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला TYला प्रवेश दिला जात नाही, किंवा इंजिनिअरिंगच्या बाबतीत पण जोपर्यंत तुम्ही SCTE क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला BEला ॲडमिशन भेटत नाही. सो त्याच पद्धतीने हा जो काही नियम आहे की ज्या विद्यार्थ्यांचं बॅकलॉग राहिल्या कारणामुळं सदर वर्षामध्ये त्यांनी प्रोविजनल ॲडमिशन घेतलेलं होतं आणि आत्ताची जी काही परीक्षा ऑक्टोबर 2023ची परीक्षा झाली आणि या परीक्षेत ते विद्यार्थी काय झालेले आहे, पास झालेले आहे. अशा विद्यार्थ्यांना आता एप्रिल 2024च्या एक्झामसाठी तुम्हाला एकत्रित 5वे आणि 6वे सेम किंवा 7वे आणि 8वे सेम तुम्हाला द्यायचं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हे प्रोविजनल स्पेशल स्टुडंटसाठी एक्झाम फॉर्म हा आहे. या संदर्भातलं जे काही एक परिपत्रक होतं ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला 16/2/2024 रोजीचं एक परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केलेलं होतं. तर ते परिपत्रक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सांगितलेलं होतं आणि यामध्ये तुम्हाला जी काही माहिती आहे ती कॉलेजकडे 24/2/2024 किंवा मॅक्झिमम 26/2/2024 पर्यंत परीक्षा विभागाकडे देणं अपेक्षित होतं आणि परीक्षा विभागाने ती माहिती विद्यापीठाला सादर करणं अपेक्षित होतं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 26/2/2024 पर्यंत माहिती विद्यापीठाला पाठवली आहे त्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 29/2/2024 पासून काही ठराविक दिवसासाठीच परीक्षा फॉर्म भरता येत आहे. याची अंतिम मुदत काय आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे मला आता जे सांगायचं आहे ते तुम्हाला कळलं असेल. एखादा विद्यार्थी SY ऑल क्लिअर आहे, पण FY त्यांनी काय केलेलं होतं, फेल होता, त्यामुळं त्याला TYला काय दिलेलं होतं, आपण प्रोविजनल ॲडमिशन दिलेलं होतं. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जर त्यांचा फर्स्ट इयर आत्ताच्या एक्झाममध्ये क्लिअर झाला असेल, ऑल क्लिअर फर्स्ट इयर झालेले असतील, तर त्यांनी TYला काय करायचं आहे, कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, काय करायचं आहे, कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि परीक्षा विभागाकडून तुम्हाला सांगितलेलं होतं की परीक्षा विभागाकडून किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून प्रोविजनल स्पेशल स्टुडंटची जी काही केस आहे त्या संदर्भातली माहिती विद्यापीठाला पाठवायला सांगितली होती. मग विद्यापीठ त्यांना 5 आणि 6वे सेम एकत्रित लावून त्यांना काय करणार होतं, परीक्षा फॉर्म भरायला देणार होता. आता याची जी काही माहिती आहे ती कुठून भरायची ते अगोदर जाणून घेऊ आणि परीक्षा फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला सांगून देतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय करायचं आहे की कॉलेजनी कुठून माहिती पाठवायची ते अगोदर सांगतो. तर इथे एक्झाम सेक्शनला कॉलेजनी क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कॉलेज लॉग इन दिसेल, यामध्ये क्लिक करायचं आहे. आणि ज्या ठिकाणातून तुम्ही कॉलेजचे इनवर्ड एक्झाम फॉर्म करतात त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. एक्झाम फॉर्म क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पनकोड, पासवर्ड आणि हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आपण लॉग इन करू आणि पुढच्या पेजला जाऊ. बघा, लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला तुम्हाला जे काही वेगवेगळे ऑप्शन दिसतील, जसं होम, डॅशबोर्ड, इनवर्ड, क्रिएट ॲप्लिकेशन. तर इथे लास्टला बघा प्रोविजनल स्पेशल ॲडमिशन या टॅबला त्यांना क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटचा काय करायचा आहे, PRN नंबर एंटर करायचा आणि सर्च बटनावर क्लिक करायचं. मग स्टुडंटचं नेम, त्याचं मदर नेम, त्याची फॅकल्टी तुम्हाला दिसून येईल, त्याचा पॅटर्न नेम, मेल ID, मोबाईल नंबर दिसून येईल. आणि नंतर कॉलेजने फक्त हे 2 डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे. नंबर 1 कोणतं की ॲडमिशन कन्फर्म डॉक्युमेंट्स, म्हणजे या ठिकाणी कॉलेजने काय करायचं आहे, त्याचं आत्ता कन्फर्म ॲडमिशन घेतल्याची जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट या ठिकाणी अटॅच करायची आहे. आणि दुसरं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते कॉलेज लेटर अटॅच करायचं आहे. हे कॉलेज लेटर नेमकी काय की सदर विद्यार्थ्यांनी आमच्याकडे TY, सपोज एक्झाम्पल म्हणून घेतो, TY BComला सेमिस्टर 5मध्ये प्रोविजनल ॲडमिशन घेतलं होतं. कारण का की त्याचा फर्स्ट इयरचा जो काही सब्जेक्ट होता तो बॅकलॉग राहिलेला होता आणि बॅकलॉग राहिल्या कारणास्तव त्याला आत्ता शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये कन्फर्म ॲडमिशन देता आलं नाही. त्यामुळे आम्ही त्याला तात्पुरतं म्हणजे प्रोविजनल ॲडमिशन दिलं. आत्ताची जी काही परीक्षा ऑक्टोबर 2023 झाली, या परीक्षेत सदर विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर जो काही विषय त्याचा बॅकलॉग होता तो पूर्ण केलेला आहे, त्याच्यासोबत रिझल्ट जोडत आहे आणि त्यामुळे त्याला आता आम्ही नियमानुसार कन्फर्म ॲडमिशन देत आहे.
तर त्याचा परीक्षा फॉर्म भरून देण्यात यावा आणि त्याला खाली उल्लेख केलेले सब्जेक्ट त्याच्या परीक्षा फॉर्ममध्ये ॲड करून देण्यात यावे. अशा पद्धतीचं लेटर जॉईन करायचं. त्यासोबत त्याचे फर्स्ट इयरची किंवा ॲज वेल ॲज सेकंड इयरचा जो काही रिझल्ट आहे तो अटॅच करून या ठिकाणी काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. हे काम ज्या महाविद्यालयांनी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरता येत आहे. ओके. पण आत्ता जर का काही विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरलेला नसेल तर मग त्यांनी काय करायचं की कॉलेजला संपर्क करायचा. कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन हे काय करेल, ही प्रोसेस फॉलो करेल आणि नंतर 2 किंवा 4 दिवसानंतर त्यांना परीक्षा फॉर्म भरता येईल. त्यांनी S&T सेक्शनला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सोबत त्याचा फर्स्ट इयर किंवा ॲज वेल ॲज सेकंड इयरच्या रिझल्टची झेरॉक्स या ठिकाणी अटॅच करायची आहे. आता ज्यांनी रिक्वेस्ट पाठवलेली होती त्यांनी आता परीक्षा फॉर्म कसा भरायचा ते आपण जाणून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहे, ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह झालेली आहे किंवा जे विद्यार्थी इलिजिबल आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म कसा भरायचा हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर का ज्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट पाठवली नसेल तर त्यांनी काय करा, त्वरित प्रोव्हिजनल ॲडमिशनचं कन्फर्म ॲडमिशन घ्या आणि महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन किंवा एक्झाम डिपार्टमेंटकडून रिक्वेस्ट विद्यापीठाला पाठवा. त्यांना लगेच 2 ते 3 दिवसामध्ये तो फॉर्म भरता येईल. फॉर्म भरण्यासाठी unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जायचं. त्याच्यामध्ये एक्झाम सेक्शनला क्लिक करायचं. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. हे एक्झाम फॉर्म ऑनलाईनला काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्म डेट्सवरती लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही एक्झाम फॉर्मच्या डेट्स जे काही डेट आहेत त्या काय केलेल्या आहे, वाढवल्या आहेत. म्हणजे 9 मार्च 2024 पर्यंत डेट वाढवल्या आहे काही फॅकल्टीच्या आणि लेट फीसह ते 13 मार्चपर्यंत फॉर्म भरू शकतात. यदा कदाचित याच्यात जर का वाढ झाली तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला निश्चित सांगू. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. थोडंसं तुम्ही बॅक साईडला या. त्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल. त्या लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. सो क्लिक केल्यानंतर इथे मी काय करतो, माझ्या मोबाईलचा साधा मोड सिलेक्ट करतो. सो इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम हा टॅब दिसेल. यामध्ये थोडंसं खालती स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन दिसेल. ऑलरेडी तुमच्याकडे लॉग इन आहे म्हणून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे लॉग इन बाय तुमचा मेल ID आणि मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. पासवर्ड टाका आणि या ठिकाणी काय करा, तुम्ही तुमचा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी नोंद करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे मोबाईल नंबर, पासवर्ड आणि इथे जो काही दिलेला कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे आणि लॉग इन बटनावर आपण क्लिक करून पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रथम बघा इथे तुमचा PRN नंबर आणि इलिजिबिलिटी नंबर तुमच्या प्रोफाईलला दिसतो का ते बघा. नंतर कोर्स नेम आणि पॅटर्न नेम हे देखील 4 ऑप्शन तुमच्या असतील तरच तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येतील. थोडंसं आपण उजव्या बाजूला काय करू, स्क्रोल करू. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये या पद्धतीचे सगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील. तर यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म यामध्ये जाऊन तुम्हाला पुढची माहिती भरायची आहे. सो इथे पुन्हा प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे फर्स्ट इयर आणि सेकंड आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तर ऑलरेडी हे विद्यार्थी SY आणि TYलाच असणार आहे. सो त्याच्यामुळे शक्यतो तरी तुम्ही अदर दॅन फर्स्ट इयर हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा. स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येईल. लास्टला तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे त्या इलिजिबल स्टुडंटचे इथे 5वे सेम आणि 6व्या सेमचे काय होणार आहे, सगळे सब्जेक्ट्स या ठिकाणी दिसून येणार आहेत. ओके. सो त्या पद्धतीने त्या कॉलमला काय करायच्या, टिकमार्क करायच्या. बाकीच्या तुम्ही कोणत्याही मॅन्युअली टिकमार्क करण्याची आवश्यकता राहणार नाही. 6व्या सेमचे देखील तुमचे सगळे सब्जेक्ट्स या ठिकाणी आलेले असतील. त्यानंतर इथे नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची इथे फीचे डिटेल्स एक कटी येणार आहे. याच्या अगोदर एक प्रॉब्लेम येत होता म्हणूनच आपण काय केलेले होते, थोडेसे लेट प्रोव्हिजनल स्टुडंटचे फॉर्म भरायला आपण सांगितलेले होते. सो या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट फी पण काय झालेली आहे, ॲड झालेली आहे. आता या विद्यार्थ्याची 5व्या सेमला पण प्रोजेक्ट असतो आणि 6व्या सेमला पण प्रोजेक्ट असतो आणि प्रोजेक्ट रिपोर्टला 510 रुपये एका सेमिस्टरला फी असते. त्याच्यामुळे दुसऱ्या सेमिस्टरची पण 510 असे मिळून टोटल 1020 रुपये फी आलेली आहे. तर या स्टुडंट्सनी एवढी फी
काय करायचे आहे, पूर्णपणे भरायचे आहे। इथे कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही एक्झाम फॉर्म आहे तो एक्झाम फॉर्म काय करा, डाउनलोड करा आणि एक्झाम फॉर्म डाउनलोड करून तुम्ही तो काय करा, प्रिंटआउट काढा। याबरोबर फर्स्ट इयरच्या निकालाची झेरॉक्स, SYच्या निकालाची झेरॉक्स आणि तुमच्या ABC IDची झेरॉक्स, या 3 महत्त्वाच्या डॉक्युमेंट्ससह आणि कन्फर्म ॲडमिशन घेतल्याची पावतीची झेरॉक्स, एवढे सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्ही हा एक्झाम फॉर्म तुमच्या महाविद्यालयात परीक्षा विभागाकडे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडे तपासून तो तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला दिलेल्या मुदतीच्या आत जमा करायचा आहे। जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही निश्चित चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, अदरवाईज आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही संपर्क साधू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा। काही जर का अडचण असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये सांगा। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।